हाय फ्रेंड्स. तर अचानक सुशांत काल रात्री आलाय आणि आमचा प्लॅन असा बनलाय की आता ज्योतिबाला जायचं आणि पन्हाळ्याला जायचं. मी पण पारगावकडे आहे आणि प्लॅन झालाय, त्यामुळं आम्ही आता चाललोय फिरायला. सोबत आता हेनी आहेत, हेनी गाडी चालवत आहेत आणि पुढे सुशांत आणि रोहित. आता आम्ही चौघजण निघालोय फिरायला. आमचं फिरणं काही संपत नाही. सुशा आला हे रिझन आम्हाला सापडले आणि आता आम्ही चाललोय फिरायला. ज्योतिबा करणार आणि नंतर पन्हाळ्याला. तुम्हाला दाखवते आज मजा मस्ती काय होता. सुशांत भरपूर दिवसांनी आलाय, म्हणजे आमच्या लग्नानंतर पहिल्यांदाच आलाय, त्यामुळे त्याच्यासोबत भरपूर मजा मस्ती होणार आहे. तुम्हाला पण दाखवतो. तो चलिए शुरू करते हैं. हे दोघं कपल चाललंय. क्या बोला तूने? हे दोघं कपल चाललंय. इथे हे गणपती मंदिर आहे, तुम्हाला नंतर दाखवते मी. खूप छान मंदिर आहे हे पण, केकल्याचं गणपती मंदिर एक नंबर आहे. आता आम्ही केकले रोडनं वरती चाललोय, घाटातून जाणार आहे. तुम्हाला तिथला पण व्ह्यू दाखवते. कोवळं कोवळं ऊन आहे, म्हणजे पावसाचं असं वातावरण असल्यासारखं, तरी पण कोवळं कोवळं ऊन आहे. एक नंबर वातावरण आहे. कोण येणार असाल कपल लॉंग ड्राईव्हला, फ्रेंड्स लॉंग ड्राईव्हला, तर तुम्ही येऊ शकताय. भरपूर मजा मस्ती कराल आणि फुल टू तुमचा फोटोशूट पण होईल. तुमचे रील्स वगैरे शॉर्ट्स वगैरे बनवणं होईल. मी आमच्या दोन्ही पण R15 घेऊन निघालोय. तुम्ही बघू शकता ही आमची R15 आहे आणि ही पुढं त्या दोघांची R15 आहे. ते दोघं कसे चिपकून चिपकून बसलेत बघा, की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्यासारखे. आता R1चा आवाज ऐका नसतो. कसं आहे आणि या माणसाला हा आवाज करण्यात खूप मजा येतात. ज्योतिबा म्हणजे चाकल्यातून ज्योतिबाला जायच्या रोडला किती छान व्ह्यू आहे आणि इथं एक आम्हाला छोटासा वॉटरफॉल लागलेला आहे आणि इथं आम्हाला एक छोटासा वॉटरफॉल लागलेला आहे चाकल्याच्या रोडला. तुम्हाला दाखवते, खूप मस्त आहे. कोण येणार असाल तर नक्की या, एन्जॉय करू शकता तुम्ही. फुल स्वर्ग सुख. कोल्हापूर म्हणजे स्वर्ग सुख. तुम्ही जेवढं एक्सप्लोर कराल तेवढंच चांगलं आहे. आणि ह्या पाण्याच्या आवाजामुळे माझा आवाज जास्त येत नसेल तुम्हाला, तुम्ही हे व्ह्यू बघू शकताय. ये देखो, ये आदमी आला इधर और ये दुसरा. आणि पाण्याचा इतका छान खळखळाट वगैरे यायला लागलाय, मस्त एकदम वाटायला लागले. हे रोडच्या साईडलाच आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. इथं तेवढंच 5-10 मिनिटं थांबून जाऊ शकता. चालला फोटोशूट. रोहिताला एक पण फोटो आवडेन झालाय सुशानं काढलेला. रोहिता रिटेक वर रिटेक, रिटेक वर रिटेक घेत चाललाय. सुशा काढत चाललाय. आता तुम्ही बघू शकता, आम्ही आलोय म्हणजे
ज्योतिबाच्या डोंगरावरती चाललोय. यमाईचं मंदिर आहे. यमाईच्या मंदिराच्या जवळ हा डोंगर आहे. याच्यावरती पण तुम्ही येऊन फोटोशूट करू शकता. एक नंबर ग्रीनरी वगैरे आहे. जसं आपण म्हणतो की काश्मीर मनालीला पाहिजे व्ह्यू, त्याच्यापेक्षा पण सुंदर आपल्या कोल्हापूरमध्ये पावसाळ्यात व्ह्यू असतात. त्यांची पावसाळ्यानंतर दिवाळी लग्नात त्यांनी आता आपण हे करू शकता, फोटोशूट वगैरे, प्री वेडिंगचं फोटोशूट वगैरे करू शकता. एक नंबर वातावरण आहे. करेक्ट टाइमला आम्ही आलेलो आहे आणि बघू शकताय तुम्ही. आता पावसानं पण आम्हाला गाठलेलं आहे बरोबर ज्योतिबावरती आल्यावरती. आता बघूया, आम्ही जाऊन पहिला पटकन देवदर्शन वगैरे घेणार. ऊन पण आहे, पाऊस पण आहे. कसं आता पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्याच्यासाठी क्लचर बघतोय. केस बघा तिची नेमका आम्ही येताना तिचा क्लचर पडला आणि तुटला. अशा मंदिरात आम्ही फायनली आलो इथं आणि पाऊस इथे तसा नाही आहे. जर आपण तुम्ही बघू शकता, पाऊस हा रात्रीचा पाऊस आहे. इथं पाऊस नाही, नुसतं रिमझिम येऊन गेला आत्ताच. बाकी आता दर्शन वगैरे घेऊया आणि मग पुढे पाण्याला जायचं आहे. मला पाण्याला निघूया. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग चालणार नाही, त्यामुळे बघू, चालले तर दाखवतो तुम्हाला. हे बघा ही मधून निघालेत. बापरे, गर्दी आहे आज. तर आता आम्ही इथनं आले, लाईन लागलेली आहे. आता दर्शन घेणार आणि मग पुढे. ज्योतिबाच्या नावानं चांग काय वापरतो. चला, दर्शन झालेलं आहे. तर दर्शन झालेलं आहे. आतमधल्या मेन मंदिराचं हे नाही केलं आम्ही. मेन मंदिराचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं नव्हतं, ब्लॉग वगैरे काही केला नाही, कारण तिथं चालत नाही. सो आता आम्ही बाहेरच्या देवांचं दर्शन घेतोय. तुम्ही बघू शकता व्हिडिओ. पूजा किती मस्त केलेली आहे. करायला लावलंय गुलाल. मध्ये कशी बिझी आहे बघा. स्टोरी बघ आता तू बा. तर गाईज इथं भवरं खेळायचं झाले, भवरा फिरवायचा झाला यांचा. अरे अरे शिवायचं पण घोड्याचं नाद आहे, माहितीये ना. ए राहत्या फिरे की राहते हो, फिरो की एकदा. खाली फिरव मग. फिरवून फिरवून हातावर त्यांचे हात खूप झाले बघ. आता आमचा धुरंधर आता ट्राय करतोय. ऐक फिरलं
चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर काय आता तिथून निघलो आहे मी आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे. ज्योतिबावरून निघून आम्ही इथं थांबलोय आणि ते बसले दोघं गाडी लावून. ही माझी गाडी, ही घेऊन आले तर त्यांनी शेखरची गाडी आणि हे तुम्ही बघू शकता इथं चालू आहे. व्ह्यू बघा गाईस, काय व्ह्यू आहे. व्ह्यू असावा तर असा. बाजून खायचं आहे आणि तेजूने आलू पराठा बनवून आणलाय. ते इकडे चालले मस्त गारवारे माहिती चिलिंग चालले. मला तुम्ही बघू शकता सुशाचे केस कसे उडायला लागले त्यावरनं. हे उडायला लागलं बाबा मध्ये तो हे बाई तो हे. आला पाऊस आला. लपणार कडे येते पावसाला. मम्मींच्या कुत्र्या आहेत बघ ते अशा सेविका दिसतात ओळखीच्या. टेस्ट आहे या खायला तुम्ही पण. पावसाला वडा भिजल वडाला पोहायचा प्रयत्न चालू आहे. माझ्या स्पीड तुम्ही बघू शकता पावसात थेंब पडलेत. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि व्ह्यू किती मस्त आहे. पण समोरचा व्ह्यू दाखवतो ना. पन्हाळ्याला चाललोय आणि हा आहे जोटिबा टू पन्हाळाचा रोडचा व्ह्यू. एकदम मस्त आहे, बघताय तुम्ही. एक एवढा मोठा पैसा खेळ आहे बघा तुम्ही, बघू शकताय. पैसा खेळ आहे ना तो. हा तुम्ही पन्हाळ्याला आला तर तुम्हाला इथेही पन्हाळ्याचं पूर्ण दर्शन करून देणारी टुरिस्ट बस आहे. छोटीशी एन्जॉय राईड वगैरे अशी आहे आणि पूर्ण म्हणजे पन्हाळा फिरवून दाखवते तुम्हाला. पण तिथं असं थांबत वगैरे नाही, फक्त फिरवून फिरवून दाखवणार असं करतात ते. थांबत नाही त्याच्या स्पॉटला. इथं टुरिस्ट गाईड सुद्धा तुम्हाला भेटतात. तुम्ही टुरिस्ट म्हणजे नवीन कोण असाल तर टुरिस्ट घेऊन तुम्ही टुरिस्टची म्हणजे टुरिस्ट गाईडची हेल्प घेऊन ना तुम्ही ती सगळी इन्फॉर्मेशन घेऊन फिरू शकता आणि ते प्रॉपर इन्फॉर्मेशन पण सांगतात. आता आम्ही कुठल्या पॉइंटला घेऊन चालले, आम्ही इथं प्री वेडिंगचा फोटोशूट केलेला आहे. काहीतरी आमचे थोडेसे इथले फोटोज आहेत ते आम्ही इथं क्लिक केलेले आहेत. त्या स्पॉटला आम्ही चाललोय. आता मला दाखवतो तो स्पॉट. तर गाईस हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती छान व्ह्यू येते. सज्ज कुटीपासून पुढे आलेलो होतो आम्ही आणि छान व्ह्यू एकदम मस्त वातावरण वगैरे आहे.
हे दोघं बघा, हे दोघं बघा. गाईज आता आम्ही इथं बसलोय, निवांत बसलोय आणि आम्ही रील कॉन्टेंट शूट होताना बघायला लागलो. इथं समोर आमचे रील कॉन्टेंट शूट होतोय, तो आम्ही बघत बसलोय. कसे बसलेत बघा सगळी. त्यामुळे तुम्हाला दाखवतो काय बघत बसलोय. समोर एक काकी, ते आपण कशा बघता दाखवतो तुम्हाला. रील शूट चालू आहे. आता फिरली डान्स चालू वरती. रील नटीनं मारली मी तुला. नटीनं मारली वन्स मोर. ते लोक मस्तपैकी रील शूट करतायत आणि आम्ही बघून तमाशा. नाही, कॉन्टेंट म्हणत चांगली गोष्ट आहे. आम्ही एन्जॉय करतोय. मानसीने पण केलंय माहितीये का, नटीनं मारले. हा, तिने पण केले. करायचं का आपण पण? करायचं का आपण पण? नको बाबा, मग शेकी करून झाला. हा, शेकी करून झालाय. नटीनं मारली मिठी राहिली. नंबर चिकंबर चाल शिक. नाही तसंच का नाही. नटीनं मारली मिठी वाटतं. नटीनं मारली मिठी. चकलं वांच मार. अरे वांच मार. अरे भेंडळी ती दम काय भेंडळी ती करून खाली बसली डायरेक्ट. हे अशी आम्हाला पण व्हिडिओज करताना असे डिटेक्ट करावे लागतात. ते बाळ कसं स्माइल करते. गाईज फायनल राऊंड आता तिकडे बघून. नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. तेच गाणं मी बोललो ना, तेच होतं. गाईज 15-20 टेक झाले त्यांचे, पण फायनली जवळपास झालेले. आता ते लोक जवळ यायला लागलेत कॉन्टेंटच्या. आणि जवळ येईल तसं हळूहळू एक जण कमी व्हायला लागले. त्यांच्यातला एक जण वैतागून कमी पण व्हायला लागला. नाही अजून झालं नाही वाटतं फायनल. अजून एक रिटेक आहे, बघू. ऑल द बेस्ट गाईज, करा चांगला कॉन्टेंट. टोपीवाला त्यांना दाखव. गो. इकडल्या साईडचं केवढी नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. म्हणलं केवढा. तुला गाईज फायनली कंटेंट व्यवस्थित झालं असं वाटतंय आम्हाला तरी. नाही ते आता मीटिंग बसली व्यवस्थित झाला का नाही. मी काय म्हणतो, जो चुकतोय ना तो हाणला पाहिजे लोकांनी, मग कुठं व्यवस्थित. आता त्यांचं बघून ह्या माणसाला आल्या हुक्की. नटीन मारली मिठीच्या गाण्यावरती रील बनवायची. आता चाललंय बनवायचं. स्टार्ट. इथं आता हा माणूस त्याचा फर्स्ट ट्राय करायला लागलाय. सगळीकडे बघून होतंय. आता हसू पण येते. हा, स्टार्ट. परत सुरू. हा, सुरू. एक दोन जमले माझ्या नवऱ्याला जमले. तर गाईज फायनली आम्ही निघलोय आणि मला काय उकेली काय माहिती. मी पण एक रील बनवली नटीने मारली मिठीवाली. जिंदगीत पहिल्यांदा डान्स केला असेल ती रील. मला आता मी टाकायची इच्छा आहे, मी टाकणार आहे. इज्जत काढू नका त्या रीलवरती, फक्त एवढं करा, कारण रील घटिया बनणार आहे. मला माहिती, डान्स कधी मी केला नाही, फर्स्ट टाइम केला आहे. तर आता मी निघालो इथून आणि
आता 3 दरवाजे ते जाणार आहे. 3 दरवाजा जाऊन मग तिथनं पुढे घरी. सो आता आम्ही आलोय 3 दरवाजाला. तिथं थोडं जाऊन येणार आणि नंतर मग थोडंसं एक रील शूट करायचे ते करणार. लय खाली जायचं नाही आपल्याला, आज जायचंच नाहीये. इथनंच टर्न घे. हा सो आता आम्ही परत निघालोय जिथं मला वरती फिरायचंय. मला इथून ऍक्च्युली इथं फिरायचं आहे. मी नाही कधी फिरलेलो, त्यामुळं मला तिथं फिरायचंय म्हणून म्हटलं की चला आता गाडी इथं लावायला लागणार आहे. आणि ही आमच्या मध्ये अडवी आलेली आहे ह्यांची मैत्रीण. आता हे 3 कार्टे जे गाडी लावायला गेलेले आहेत ते चालत चालत यायला लागलेत. आणि आता इथं पावसानं आम्हाला गाठलेलं आहे. हा कोणाला पाऊस आला. नट्टीनं मारली मिट्टी. ह्याचं काही खूळ जात नाहीये सध्या तरी. आणि हे ना बघा लगेच टोपडं घालून पॅक झालेलं आहे. आणि हे पोरग गारटलंय काकडले तरी असं कुडकुडत बसले. हे बघा याची मस्ती चालली. व्ह्यू बघून घ्या. एक नंबर धुक्याचा व्ह्यू आहे. पाऊस पण बारीक एकदम रिमझिम चालू झालेला आहे परत. आणि ह्या व्ह्यू मध्ये आम्ही आता आमचे व्हिडिओ शूटिंग वगैरे झालेले आहे. खूप सारे रील्स आम्ही शूट केलेत. एक नंबर रील्स झालेले आहेत. तर हा तेजू, रील्स आता किती शूट केलेत आपण? एक 10-12 रील्स 10-12 रील्स कंटेंट शूट झालाय. रील्स मध्ये कधी नव्हतो, शॉर्ट्स टाकायचे युट्यूबला फक्त. पण आता थोडं इंस्टा रील्स ट्रेंड प्रमाणे चेंज व्हायचं म्हणतोय आम्ही. मी नटीनं मारली मिट्टीचं यायला लागलंय मला. मी मगाचपासून डान्स करतोय. आणि आता आम्ही जाणार आहे घरी. बाकी पुढचा कंटेंट नेक्स्ट टाइम बघू, भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉग मध्ये. हा ब्लॉग कंटिन्यू होईल का नाही माहित नाही, कारण आता पाऊस चालू आहे. मोबाईलची बॅटरी पण माझी 8%, सो स्विच ऑफ होईल हा. सो बघू, नेक्स्ट टाइम भेटू. तोपर्यंत कमेंट करा, लाईक सबस्क्राईब करत राहा. आणि कणीस घ्यायचा येईल, थांबा कणीस घेऊया पहिला. तर गाईज कणीस खायला लागलोय. पन्हाळ्याचं वातावरण आणि गरम गरम कणीस एक नंबर लागते. आता इथून आम्ही जाणार सरळ घरी. चार्जिंग डाऊन आहे, जरा चार्ज करतो, बॉडी चार्ज करतो. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा, अजूनपर्यंत देत राहा. चलो बाय बाय. इथं आता आम्ही पन्हाळ्या खाली निघालेलो आणि आम्हाला सुंदर असा मोर दिसलेला आहे इथं. बोल ना पिसारा. नाही गेला. चला हे बघू शकताय तुम्ही. हे बघा, हे रोड साईडलाच आहे. तुम्ही येऊन इथं मस्तपैकी त्याची मजा आस्वाद करू शकताय. आणि खूप छान आहे हे व्ह्यूज. म्हणजे कोल्हापूर मधले सगळेच व्ह्यूज छान आहेत. आणि ह्याच्यापर्यंत मी इंस्टाला पण फीड बघितले. तुम्ही
आणि हा आपला आहे सुंदर असा पन्हाळा दिसतो इथून. आणि पावसाळ्यात तर तुम्हाला माहिती आहे हिरवळ वगैरे सगळं वातावरण एक नंबर असतंय, त्यामुळे फिरायला पण तेवढीच मजा